नमस्कार. जीवनात काहीतरी विशेष घडावं, मोठं यश मिळावं, काहीतरी वेगळं करावं, ही आपली सततची धडपड असते. पण कधी तुम्ही विचार केला आहे का, की खरे समाधान या विशेष गोष्टीत नसून अगदी साध्या क्षणांमध्ये लपलेले असते? शार्लोक जोकोबेक यांच्या नथिंग स्पेशल लिव्हिंग झेन या पुस्तकाचा गाभा हाच आहे, की जीवन बदलण्यासाठी काही भव्य नाट्यमय घडण्याची गरज नाही. उलट आपल्या रोजच्या साध्या अनुभवांकडे आपण कसे पाहतो हेच आपल्याला जीवनाची दिशा ठरवतं. तुम्ही ऐकत आहात माझा हा पॉडकास्ट जाऊ पुस्तकांच्या गावाने. आज आपण एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. त्या पुस्तकाचं नाव आहे नथिंग स्पेशल लिव्हिंग झेन, शार्लोक जोकोबेक यांचं. आपण बहुतेक वेळा असं मानतो की आनंद म्हणजे काहीतरी मोठं घर, चांगली नोकरी, समाजात प्रतिष्ठा किंवा एखादी खास उपलब्धी. पण बेक सांगतात की हा विचारच आपल्याला अस्वस्थ बनवतो, कारण सतत काहीतरी वेगळं, काहीतरी अधिक मिळवण्याच्या शोधात असतो. पण जरा थांबा. तुम्ही कधी शांतपणे चहा घेतला आहे का? कधी पावसाचा आवाज ऐकत बसला आहात का? कधी स्वतःच्या श्वासाकडे लक्ष दिलं आहे का? हे सगळं नथिंग स्पेशल आहे, पण खरं जीवन इथेच आहे. आपण दुःख, राग, चिंता यापासून पळ काढायचा प्रयत्न करतो. पण लेखक बेक यांचं म्हणणं आहे की या भावना टाळायच्या नाहीत, तर त्या समजून घ्यायच्या आहेत. आता उदाहरणार्थ, जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा आपण लगेच प्रतिक्रिया देतो, ओरडतो, दोष देतो किंवा स्वतःला त्रास करून घेतो. पण जर आपण त्या क्षणी थांबलो आणि स्वतःला विचारलं, मला नेमकं काय वाटतंय, तर काय होईल? हळूहळू आपल्याला जाणवतं की रागाच्या मागे काहीतरी वेदना आहे, काहीतरी अपूर्ण अपेक्षा आहे, आणि त्या क्षणी आपण स्वतःशी प्रामाणिक होतो. हीच झेनची सुरुवात आहे, अर्थात स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहणं. जीवन बदलण्याची गरज नाही, आपल्याला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. आपण अनेकदा म्हणतो, माझं आयुष्य बदललं तर मी आनंदी होईन. पण बेक म्हणतात, तुम्ही जसे आहात, जिथे आहात, तिथेच जीवन पूर्ण आहे. काम कंटाळवाणं वाटतं, नातेसंबंध गुंतागुंतीचे वाटतात, मन सतत अस्वस्थ असतं. हे सगळं बदलण्याआधी त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला. आता उदाहरण घ्यायचं झालं तर भांडी घासणं एक साधी कंटाळवाणी गोष्ट वाटते. पण जर आपण त्या क्षणी पूर्ण लक्ष देऊन ती केली, पाण्याचा स्पर्श जाणवला, साबणाचा सुगंध घेतला आणि त्या क्षणात पूर्णपणे जगलो, तर तीच क्रिया ध्यान बनते. आपण सतत परिस्थितीशी झगडत असतो. हे असं का झालं, हे वेगळं का नाही, अशा प्रश्नांनी आपण स्वतःला त्रास देतो. लेखक बेक शिकवतात की जीवनाचा स्वीकार करणं म्हणजे हार मानणं नाही, उलट तीच खरी ताकद आहे. स्वीकार म्हणजे जे आहे ते आहे हे मान्य करणं, त्या क्षणात स्वतःला संपूर्ण अनुभवणं आणि तरीही शांत राहणं. जेव्हा आपण स्वीकारतो, जेव्हा आपल्याला जाणवतं की संघर्ष कमी होतो आणि त्या जागी एक प्रकारची शांतता निर्माण होते. हे पुस्तक कोणतीही झटपट बदल घडवून आणत नाही. हे पुस्तक तुम्हाला एका रात्रीत नवीन व्यक्ती बनवत नाही, पण हळूहळू तुमच्या प्रतिक्रिया बदलायला लागतात. तुम्ही शांत होता, छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळायला लागतो. हे अगदी झाड वाढण्यासारखं आहे. ते एका दिवसात मोठं होत नाही, पण रोज थोडं थोडं वाढत राहतं. आपण बाहेरच्या जगात इतके गुंतून जातो की स्वतःशी संवादच हरवतो. पण झेन म्हणजे स्वतःशी पुन्हा जोडणं. जेव्हा तुम्ही शांत बसता, स्वतःच्या विचारांकडे लक्ष देता, तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही तुमचे विचार नाही, तुम्ही तुमच्या भावना नाही, तुम्ही त्या सगळ्यांचे निरीक्षक आहात. आणि ही जाणीवच तुम्हाला आतून मजबूत बनवते. नथिंग स्पेशल का खास आहे? या पुस्तकाचं नावच सांगतं नथिंग स्पेशल, पण खरं तर त्यातच सगळं खास आहे. कारण जीवन साधं आहे, आपणच ते गुंतागुंतीचं करतो आणि पुन्हा साधेपणात परतणं हीच खरी साधना आहे. आता शेवटचं विचारमंथन, तुम्हाला आयुष्यात मोठं काही बदलायचं असेल तर कदाचित तुम्हाला काहीच बदलण्याची गरज नाही. फक्त थोडं थांबा, श्वास घ्या आणि त्या जगात जगा. कदाचित तुम्ही शोधत असलेलं समाधान, आनंद आणि शांतता हे सगळं आधीपासूनच तुमच्यात आहे. जर हा पॉडकास्ट तुम्हाला थोडा जरी स्पर्श करून गेला असेल तर नक्की शेअर करा. कोणाचं तरी मन हलकं होईल, कोणाला तरी नवीन दृष्टी मिळेल
आणि तुम्ही आजपासून नथिंग स्पेशलमध्ये एव्हरीथिंग ब्युटिफुल शोधायला सुरुवात करा. धन्यवाद.